माझ्याबरोबर ना आज खूप मोठा स्कॅम झालाय. कारण मी 2 आठवडे झालं मला कुठेतरी फिरायला जायचं आहे नाहीतर शॉपिंगला जायचं आहे असं प्लॅन करत होते. तर आमच्या साहेबांना वेळ नव्हता आणि ते म्हणायचे आपण जाऊया थांब ह्या नेक्स्ट वीकमध्ये. मग ठीक आहे. मग शेवटी मी मार्केटला यांना जबरदस्तीनं वीक ऑफ दिवशी घेऊन गेली आणि आता मला एक KG सेल दिसला. सरप्राईज, मला माहीत नव्हतं, दिसला. म्हणलं चला आज जाऊयात बघूया, कारण मला शॉपिंग करायची होती. पण एवढा मोठा स्कॅम झाला ना माझ्यासोबत. शॉपिंग मला करायची होती, वेळ यांना नव्हता आणि शॉपिंगला मार्केटमध्ये गेल्यावर आमचे साहेब स्वतः शॉपिंग करत होते. मला 5-10 मिनटं असंच नव्हतं. म्हटलं ठीक आहे, मला ह्या अँटिक वस्तू खूप आवडतात सिल्वरमध्ये आणि ह्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे ते मी विसरले. मला हे घ्यायच्या होत्या पण प्लॅनिंगमध्ये नव्हतं आणि मी लांब आहे, परत एवढं सामान कसं कॅरी करणार ना, म्हणून कॅन्सल केलं. माझी शॉपिंग बघण्यापुरती मला हवं त्यातला एक टॉप आवडला, घेतला मी तो. पण तुमच्यासोबत असं होतं का? प्लॅनिंग तुम्ही करता, वेळ त्यांना नसतो, जबरदस्तीनं तुम्ही तुमच्या साहेबांना रेडी पण करता ना घेऊन जायला शॉपिंगला. शॉपिंग कुणाची? तुमची नाही होत हो, साहेबांची होती. साहेब आणि वरून काय म्हणतात, तू घरीच असते ग, तुला लागेल तेव्हा घेऊया. घरात नुसती पडून पडून कपडे खराबच होतात ना ग, म्हणून म्हणतोय तुला लागेल तेव्हा